मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आयुष्यात अनेक असे लोक भेटतात की त्याची कदर करून देखील आपली कदर करत नाहीत, वेळ देत नाहीत. मग काय करावे? मित्रांनो, स्वीकारायला नका, नाकारायला शिका. जिथे आदर नाही तिथून उठायला शिका. माणूस म्हणजे काय? फक्त परिस्थितीने बनवलेला पुतळा आहे. सुखाचा मार्ग नसतो, मग माणसाला स्वतःसाठी मार्ग बनवावा लागतो. ज्याला ही गोष्ट समज की सुखाने त्याचा पत्ता लिहून घेतला जातो. तुम्ही जितके जास्त त्याग करणार तितकेच तुम्हाला मिळत जाणार. लोक काय म्हणतील? पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील आणि तिसऱ्या दिवशी विसरतील. मित्रांनो, त्यामुळे लोकांची पर्वा करू नका. तुला योग्य वाटेल ते कर, ज्यामुळे तुम्ही आनंदी आहात. लक्षात ठेवा, जीवन तुमचे आहे, लोकांचे नाही. जर कोणी तुमची स्तुती करत असेल तर लगेच नाचायला सुरुवात करू नका. स्तुतीच्या फुलाखाली मतलबाची नदी वाहत असते. आपल्या आयुष्यात विनाकारण समस्या येत नाहीत. ते येण्याला सार असा आहे की आपल्याला आपल्या आयुष्यात काहीतरी बदलायची गरज आहे. आयुष्यातील सर्वात चांगली आणि सर्वात वाईट गोष्ट अशी आहे की ते कायम टिकणार नाही. मित्रांनो, चांगले किंवा वाईट दोन्ही दिवस निघून जातात. हे वयाच्या उंबरठ्यावर आपल्या सर्वांना समजून येते. आयुष्याचे काही प्रकरण असे असतात ज्यांना आज नाही तर उद्या बंद करावे लागेल. म्हणूनच आपल्यासाठी नसलेल्या गोष्टी जबरदस्तीने धरून ठेवण्यात काही अर्थ नाही. आयुष्यभर एकटे राहिला तरी चालेल, पण बळजबरीने कोणाशी तरी संबंध ठेवण्याचा हट्ट धरू नका. हिशोब ठेवत जा, नाहीतर आजकाल लोक पटकन विसरतात तू माझ्यासाठी काय केलंस. कधी कधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी एक पाऊल मागे घ्यावे लागते. मित्रांनो, कदर आणि वेळ सुद्धा अप्रतिम आहे. ज्याची तुम्ही कदर करता तो वेळ देत नाही आणि ज्याला वेळ देता तो कदर करत नाही. तुमची काळजी घेणाऱ्या व्यक्तीकडे कधीही दुर्लक्ष करू नका, नाहीतर एक दिवस तुम्हाला कळेल की दगड गोळा करताना तुम्ही हिरा गमावलात. जर ते शक्य नसेल तर स्पष्टपणे नकार द्या, पण कोणाला तरी तुमची वाट पाहायला लावू नका. जगात असे काही लोक आहेत ज्याच्यावर तुम्ही कितीही प्रेम आणि आदर केला तरी ती तुमची फसवणूक करतात, कारण तुम्ही लोकांचा स्वभाव कधीच बदलू शकत नाही. जर कोणाला तुमच्यासोबत राहायचे नसेल तर त्यांना मुक्त करा. जबरदस्तीने पकडून सुकून भेटत जाऊ नका. मित्रांनो, फक्त मिठाई खाऊ घालून गोड तोंड करता येत नाही. कोणाच्या तरी आयुष्यात गोडवा आणण्यासाठी दोन गोड शब्द देखील पुरेसे आहेत. सुखाचा कोणत्याही निश्चय मार्ग नाही. प्रत्येक माणसाला स्वतःचा मार्ग बनवावा लागतो. ज्याला ही गोष्ट माहीत असेल त्यांनी समजून घ्या की सुखाने पत्ता लिहिता आला आहे का. मौन बसूनही तुम्ही कोण आहात हे कळू शकते. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का लोक कदर का करत नाहीत? कारण आपण त्याच्यासाठी आहात त्याची जाणीव करून देतो. त्यामुळे त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा ते फायदा घेऊ शकतात. जसे पाहिजे तसे तुमच्याकडून करवून घेऊ शकतात. संबंध त्याच्याशीच ठेवा बनवा की आदर आणि सन्मान देतो. मतलबची गर्दी वाढवून काही उपयोग नाही. स्वतःचा चांगुलपणा इतका वाढवा की ते सांगण्यासाठी शब्दांचे जाळे विणावे लागणार नाहीत. हृदय तुटल्यावर अश्रू येऊ द्या, पण कोणाला दुखवायला ते कधीच बाहेर पडू देऊ नका. मित्रांनो, आपली माणसे नव्हे आणि आपली कर्मे परत येतात. आजच्या काळात कोणीही आपले नाही. जोपर्यंत काही स्वार्थ असतो तोपर्यंतच माणसे आपली असतात. जेव्हा तुमचे असणे आणि नसणे समान होतात त्यासाठी मग तुम्ही नसलेलेच बरे होतात. मित्रांनो, वेळ कधीच थांबत नाही. आज वाईट काळ चालू असेल तर उद्या नक्कीच चांगला असेल. तुम्ही स्वतः निस्वार्थपणे वागा आणि ते तुमच्या हातात आहे. आयुष्यात कोणत्याही समस्यातून पळून जाऊ नका, कारण तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी संकटे तुमची साथ सोडणार नाहीत. त्यामुळे संकटाचा सामना करा. जे लोक म्हणतात ज्याच्याकडे वेळ नाही त्याच्याकडे भरपूर वेळ आहे, पण फक्त ते तुम्हाला देऊ शकत नाहीत, कारण समजून घ्या की आता त्यांना तुमची गरज नाहीये. ही गोष्ट तुम्हाला जितकी जास्त समजेल तितकेच तुम्ही खड्ड्यात पडण्यापासून वाचाल.
त्यामुळे पुढच्या वेळी ज्याच्या समोर वेळेची भीक मागू नका. मित्रांनो, कोणाला काही सांगण्यापूर्वी एकदा विचार करा की तेच शब्द तुम्हाला सांगितले तर तुम्हाला कसे वाटेल. जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमचे कोणीच नाही, तेव्हा आकाशाकडे पहा. एक तो आहे, तो नेहमी तुमचा होता आणि नेहमीच असेल. जर कधी शत्रूला मदत करायची असेल तर एवढा करा की आपल्या मनापासून प्रेम करणारी माणसं आहोत. बदला घ्या की भांड्याचे काम आहेत. ज्यांना आपले ध्येय माहीत आहे ते लोकांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देऊ नका. जे इतरांच्या बोलण्यात अडकतात ते इतरांचे नुकसानच करत नाही तर स्वतःचेही नुकसान करतात. मित्रांनो, एखाद्याचं वर्तमान पाहून त्याची खिल्ली उडवू नये, कारण काळ बदलत असतो. वेळेनुसार कर्म बदलते आणि कर्माबरोबर नशीब बदलते. वेळेत इतकी शक्ती आहे की ती कधीही कोणाचेही नशीब फिरवू शकते. जे मनात आहे ते स्पष्टपणे बोलले पाहिजे, कारण खरे बोलल्याने निर्णय होतात आणि खोटे बोलल्याने अंतर वाढते. मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची परीक्षा घ्यायची असेल तर फक्त संकटात आहे असे सांगा, मग तो त्याची अवकात दर्शवेल. विश्वास बसत नसेल तर करून पहा. चांगले हृदय आणि चांगला स्वभाव दोन्ही आवश्यक आहे. चांगल्या मनाने नाते निर्माण होतात आणि चांगला स्वभाव आयुष्यभर टिकतो. जेव्हा देव आनंदी होतो तेव्हा तो पाहतो की दुःखातही माणूस त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवा, वेळ आल्यावर तो तुमच्या प्रत्येक विश्वासाची किंमत नक्कीच देतो. माणसासाठी दोन गोष्टी खास आहेत, देवाचे भय आणि देवाचे दार. जर देवाची डर असेल तर मनुष्य पापापासूनच वाचत राहील आणि जर देवाची दार असेल तर त्याची आशीर्वादाचा वर्ष होत राहील. मित्रांनो, ज्याची आपल्याला पर्वा नसते, अनेकदा तेच लोक आपल्याला समजून घेत नाहीत. कितीही काळजी केली तरी आयुष्यात समस्या जास्तच असतात. शांत राहिल्याने त्या पूर्णपणे कमी होतात आणि संयमाने ते संपतात आणि देवाचे आभार मानल्याने त्या आनंदात बदलतात. मित्रांनो, आयुष्य खूप लहान आहे. जे आपल्याशी चांगले वागतात त्यांना धन्यवाद म्हणा आणि जे आपल्याशी चांगले वागले नाहीत त्यांना हसतमुखाने क्षमा करा. जर तुम्ही त्याच्यावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही नेहमी दुःखी असाल आणि जर तुम्ही आनंदावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही आनंदी व्हाल. तुम्ही ज्यावर लक्ष केंद्रित कराल ते सक्रिय होईल आणि लगेच तुमच्या जीवनात प्रवेश करू लागेल. मित्रांनो, हा निसर्गाचा नियम आहे. जे दरने देत येतं ते हाताने नाही आणि ते मौनाने सांगता येतं ते शब्दांनी नाही. काळजी करू नका, कारण ज्याने तुम्हाला या जगात पाठवले आहे त्याला जास्त काळजी आहे. नाती नुसती वेळेची नाही तर समजून घेण्याची गरज आहे. या जगात तुम्हाला हरवण्याची भीती वाटेल, पण या जगात तुमचे स्वतःचे असे काहीही नाही. मित्रांनो, काळजी करणे थांबवा आणि झोपी जा. देव तुमच्या सर्व चिंता आणि त्रासांपेक्षा मोठा आहे. कसे आहात हे विसरून कोणाला बरे वाटायला लागते एवढे समाधान मिळते की या गजबजलेल्या जगात आपल्या जवळचे कोणीतरी आहे. मित्रांनो, वाईट बुद्धीच्या लोकांना नुसते समजावून सांगून मुद्दा समजला असता तर श्रीकृष्णानेही महाभारत घडवू दिले नसते. चांगल्या विचारामध्ये इतके व्यस्त राहा की वाईट विचार तुम्हाला स्पर्शही करू शकत नाहीत. लोकांच्या कामी येत राहा, कारण निसर्गाचा एक नियम आहे, ज्या विहिरीतून लोक पाणी पितात ती कधीच सुकत नाही. जो माणूस आपल्या सवयी बदलतो त्याचा उद्याही बदलतो आणि तो जो करत नाही उद्याही त्याच्यासोबत तेच घडते. आजपर्यंत जे घडत आले आहे त्याचा आनंद आपण केव्हाच घेऊ शकतो जेव्हा आपण आपल्याकडे नसलेल्या गोष्टीचा विचार सोडून देत नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ इथे संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.